एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं असलेले आपले लाडके खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे जुने आणि आताचे सहकारी राजा भाऊ, आपण कुठेही जाऊ पण बाळासाहेब जिंदाबाद म्हणणारे लोक आहोत. त्यामुळे आदरणीय राजा भाऊ, दुसरे दाढीवाले मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, आदरणीय कांदे साहेब, आदरणीय भाऊजाव चौधरी, आदरणीय आयुक्त मॅडम करंजकरजी, सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधूंनो आणि लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर मी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व करणारा माणूस आहे आणि गटर वॉटर मीटर शिवाय आम्ही काही जास्त पाहत नाही. महापालिकेचा विषय हा फार मोठा विषय असतो. विलासांना शिंदे बोलून गेले की आता 35,000 कोटीची कामं चालू होत आहे किंवा सुरू आहेत. प्रयागराज नंतरचं येणारं सिंहस्थ, त्याच्या आधारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. ते महत्वाचं काम तर निश्चित आहे, पण आज या प्रभागामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस हे भाजी मार्केट मी पाहिलं, तर या भाजी मार्केट नंतर पाहिल्यानंतर निश्चितपणाने मनाला आनंद झाला. महिला सक्षमीकरणाचे विषय आपण प्रत्येक ठिकाणी मांडत असतो, पण महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी किंवा तरुण मुलांना रोजगार मिळण्यासाठी जे केलं पाहिजे ते करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. एक चांगलं उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं उभं इथं राहिलं आणि तिथं सुद्धा एक चांगलं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. आजची गर्दी पाहिल्यानंतर हेच लक्षात येतं की माणूस किती मोठा आहे त्यापेक्षा माणुसकी किती श्रीमंत आहे, हेच या प्रभागातून केलेल्या कामाची ही पावती आहे. आणि आज सकाळपासून आम्ही फिरतोय. श्रीकांत शिंदे साहेब हे ज्या शहरात राहतात त्या शहरामध्ये, ठाणे या शहरामध्ये आपल्या शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने किंवा दिघे साहेबांपासून एक हाती सत्ता शिवसेनेची आणि भाजपची राहिलेली आहे. आणि आज या ठिकाणी सुद्धा मला आठवतं की माझ्या नगरपालिकेचं वोटिंग फक्त 24,000 आहे आणि मला पैसे दिले किती माहिती आहे? 310 करोड रुपये शिंदे साहेबांनी. 310 कोटी. कोटी कसे असतात आम्हाला माहीत नव्हते, पेटीशिवाय आम्ही काहीच पाहिलं नव्हतं, पण एवढे मजबूत पैसे नगर विकास खातं असताना आदरणीय शिंदे साहेबांनी त्या काळामध्ये आम्हाला दिले. माझ्याकडे एक नगरपालिका आहे, धरणगाव नगरपालिका, 2 नगरपालिका आहे. धरणगाव नगरपालिकेमध्ये 150 कोटी रुपये दिले, तिचं वोटिंग 30,000 आहे. म्हणजे रस्ते गटारी हे करत असताना शहरांना तर डेव्हलपमेंट केलं, पण माणसांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, स्वयंरोजगार करण्याकरता तरुणांचा विषय असेल, लाडक्या बहिणींचा पगार सुरू करायचा विषय असेल, शिवभोजन थाली असेल, शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी पोलीस पाटलांचा पगार असेल, आशा असेल, गटप्रवर्तक असेल, सेविका असेल, मदतनीस असेल, शिक्षक असेल, म्हणजे टॉप टू एंड, खालच्यापासून तर वरच्या माणसापर्यंत काम करण्याचं या ठिकाणी त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही, मला 2, 4, 5 मिनिटांमध्ये बोलता येत नाही. मी टेस्ट मॅच खेळणारा माणूस आहे, त्यामुळे शिंदे साहेबांना जायचं आहे दिल्ली, त्यामुळे मी जास्त वेळ घेतलं त्यांचं विमान चाललं जाईल. त्यामुळे आता तुम्ही बोलावं. आम्ही तर शिंदेच्या कार्यक्रमाला शिंदे येणार नाही तर कसं होईल बाबा? म्हणजे विलास भाऊ सांगत होते शिंदे साहेब येणार आहे, शिंदेच्या कार्यक्रमाला शिंदे येणारच आहे. आणि मला तरी असं वाटतं की आता मोठे शिंदे साहेब नाही आले तर छोटे शिंदे साहेबांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.